गुड मॉर्निंग एव्हरीवन, अ व्हेरी गुड मॉर्निंग. सकाळ झालेली आहे, मस्त 5 वाजून 5 मिनटं झालेली आहेत. करंटली मी आता आहे माझ्या बिल्डिंगमध्ये पनवेलला. आज आपण मस्त जातो आहे लोणावळ्याला. मी टुरिंग सेटअप केलेला आहे लिटरली. आणि मी आज KTM न घेऊन जाते कारण की KTMचा थोडा प्रॉब्लेम चालला आहे वेन इट कम्स टू पॉवर, वेन इट कम्स टू फ्युअल पंप्स अँड ऑल. थोडा टाकीचा इश्यू चालला आहे म्हणून मी ती आज नाही घेऊन जाते. पण पल्सर आपली फुल रेडी आहे. पॉलिश वगैरे होऊन मस्त वेगळी पॉलिश केली, तिला टायर्स वगैरे पॉलिश केलेली आहे. टुरिंग सेटअप तयार आहे. आणि आता आपण बसणार आहोत बाईकवर मस्तपैकी, एक टुरिंग बाईकसारखं. आणि अरे बापरे, एवढी जड झाली आहे गाडी का विचारू नका. हा मजबूत जड झाली होती गाडी. ऑल राईट. तर ओके. तर मला हे अडकलेलं आहे माझं. ऑल राईट, चला. तर आता आपण जसं मी सांगितलं, आपण लोणावळ्याला जातो आहे. निघायच्या आधी हे सगळे ना बिहाइंड द सीन्स तुम्ही बघून घ्या की कसं हेल्मेट हे करावं लागतं, कसं सेटिंग्स करावे लागतात. गाडी थोडी गरम होऊ द्या, आता सुरू केली. नो डाऊट तशी पण मला कोल्ड स्टार्ट करायची गरज नाही आहे कारण की मी रात्री लेट घरी आलेलो, त्यामुळे गाडी जास्त थंड झालीच नाही आहे. आणि आमचं पात्र इकडे झोपलं आहे. अरे बाप रे बाप. आणि हे उघडण्यापासून मला तयार नाही. बरं, चला हळूहळू पुढे जाऊयात. जॉर्जी काका आता मागे सरकत गेटही बंद करू. चला. अरे वा, आता वॉचमन पण आला म्हणजे काळजी भेटली. कदमच बघूया कसा. आणि आमचा जरा बाबा रस्ता बनवला, जर तुम्ही बघितलं असेल आत्ताच, तर तो रस्ता नवीन बनवला आहे परत. कारण की हे बघा, असे महानगर गॅसने सगळे रस्ते खोदून ठेवलेले आहेत आणि मग त्यांना लाज वाटते परत ते रस्ते बनवायला. आता इकडचा बनवला, मागचा परत नाही बनवला. देव जाणे यांच्या मनात. चला. आज बऱ्याच महिन्यांनी, मी तर म्हणतो वर्षांनंतर, किती वर्षांनी मी ब्लॉग आज सुरू करतो. आणि आता हे असेच सुरू ठेवण्याचा माझा प्लॅन आहे की आता आपण कायम ब्लॉगिंग करायचं मस्तपैकी. आपल्या ब्लॉगिंगची आपल्या चॅनलची एक फॅमिली बनवूया. आणि नो डाऊट आपण सर्व एकत्र फॅमिली करून विल बी मोर दॅन हॅपी टू गो हेड अँड स्टार्ट अ न्यू फॅमिली. आणि गरमी तर विचारू नका बाबा. प्लीज गाईज, बघा तुम्ही घरातनं बाहेर निघत असाल दुपारी वगैरे किंवा कसंही, पाण्याची बाटली कॅरी करायला विसरू नका. जेवढं जमल्यास दिवसामध्ये ना असं एक व्हॅनिला आईस्क्रीमचं एक छोटासा कप खा. कारण की व्हॅनिला आईस्क्रीम इज समथिंग दॅट विल गिव्ह यू अ लिटल बिट ऑफ शुगर अँड एनर्जी. आणि त्यावर मग आईस्क्रीम खाल्ल्यानंतर साधं पाणी, त्याचे 2-3 घोट साध्या पाण्याचे घ्या, म्हणजे तोंड तुमचं चिकट होत नाही राहणार. कारण की सध्या स्वतःच्या बॉडीला, अख्ख्या शरीराला थंड ठेवणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. तर मग मित्रांनो, आता आपण पनवेलचं HDFCचं ब्रिज सोडतो आहे. तर
तसंही आता या काळोखामध्ये जास्त काही दाखवण्यासारखं माझ्या मते तर नाहीच आहे. आपण खंडाळ्याला चाललो आहे, तर तुम्हाला माहिती असेल, मी तुम्हाला दाखवेन मी नेहमी कुठे जातो. दर रविवारी जातो आणि मी तुम्हाला दाखवतो मी कुठे चाललो आहे ते. तर भेटूया आपण पुढे कुठेतरी. तर आपण आता पोहोचलेलो आहोत रसायनीला. छान फाटा क्रॉस करतो, खूप लवकर आलो कारण की रस्ता एवढा मस्त मिळाला की टोल नाक्यानंतर तर मी 100च्या खाली नव्हतो. आता पण नसणार आहे. I wish a void opened in the air to suck me up, 'cause I really don't care why I'm falling. I wondered if you would miss me when I'm gone. While I'm falling, I wondered if you would miss me when I am gone. I feel so hollow, hollow inside, hollow inside. Promise me everything, promise me everything, but please don't lie. Disappointment echoes in my brain. Anyone would really go insane. Empty hands promised me everything. Gave me nothing in the end. While I'm falling, I wondered if you would miss me when I'm gone. While I'm falling, I wondered if you would miss me when I am gone. I feel so hollow, hollow inside, hollow inside. Promise me everything, promise me everything, but please don't lie. I fall, I fall. Would you miss me at all? I feel so hollow, hollow inside, hollow inside. Promise me everything, promise me everything, but please don't lie. चला आता आपण घाटात जाणार आहोत. घाट सुरू होईल. बरं थोडाफार उजाडलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला घाटाची मजा घेता येईल.
नेहमी जरा काळोखात जातो मी, थोडं उजेड असल्यामुळे तुमचं
नो डाऊट, नो डाऊट आपण आलेलो आहोत मामांच्या दुकानाकडे आणि आमचे लाडके मामा आलेले आहेत. मामा गुड मॉर्निंग. आमचे लाडके मामा आलेले, त्याला पण गाड्या लावूया पटापट आणि मामांना भेटूयात. तर मामा गेल्या आठवड्यात नव्हते, कारण की ते गेले होते एका लग्नाला. आमचा इथून झाला होता पचका, पण आज मामा आहे. चला तर भेटूया छानपैकी मामांना. आणि इथून आपण 8:30 पर्यंत निघणार आहोत. मस्त निघाल्यावर आपल्या एकमेकांशी बोलूया. तोपर्यंत बाय बाय. चला, थोडा कॅमेरा सेटअप चेंज केलेला आहे, कारण आपल्याला ब्लॉग करताना थोडी अजून मजा आली पाहिजे. तर बघूया, कॅमेरा पडला इकडून निघून जाऊया, आणि जर नाही पडला तर घरी घेऊन जाऊया. मी गाडी थोडी जड झालेली आहे आज. मामींना बाय केलं, निघूयात आता. तर मला अजून माहीत नाही की हा कॅमेरा सेटअप किती चालेल आणि कसा चालेल. याचं कारण असं आहे की मला भीती आहे की ह्याचं हे पडेल, गम पडेल, कारण की थोडा वीक झालेला आहे माऊंट. नाही झालं तर चांगलं, ते आपलंच चांगलं आहे, आपल्याला आपलंच नशीब चांगलं म्हणायचं मग. चला, पनवेलला पण पोचलेलो आहोत बऱ्यापैकी. आणि मला माहीत नाही गाजले किती आहेत आता. आणि आता हळूहळू थोडं ऊन यायला लागलं आहे. तर ते ऊन वाढण्याआधी आपण घरी पोहोचूयात, कारण ऊन जरा जास्तच वाढायला लागलं आता. बरोबर आहे त्यांच्या, आता 9-10ची वेळ झाली की मग सुरू होणार.
म्हणजे हे काही विचार करू नका. काकांनी विकत घेतले, आंबे पडले. आता आपल्याला थोडा कट करायचा रस्ता करायचा. चला तर मग आपण घरी जाऊयात, मस्त पैकी थोडा आराम करूया दादा. आणि मग मला एडिटिंगला बसायचंच आहे. हा एक ट्रॅफिक बाबा काही कमी होत नाही, कारण की इथे रिक्षावाले पॅसेंजर घ्यायला मध्येच उभी करतात. हे बघा लेफ्टला उभा आहे रिक्षा, हे बघा. ह्या रिक्षावाल्यांना आपण नाहीच म्हणजे ह्या शब्दात बोललं पाहिजे. आणि यांना काय बोललं तर हे मारायला येतात, नाहीतर हे युनियनवाल्यांचं हे करतात. कधी कधी वाटतं ना गव्हर्नमेंटने लिटरली अख्खं रिक्षावाल्यांवरती बॅन आणलं पाहिजे कमीत कमी काही दिवसांसाठी, किंवा स्ट्रिक्ट रूल्स होणार की यांनी नीट चालवले पाहिजे. ते लोक टर्न्स घेताना बघत नाही, अंधाधुंद रिक्षाच्या हे कडे होतात. ज्यांना मला क्रिटिसाईज करायचं त्यांनी करा, खुल्लेआम करा, मला काही फरक पडत नाही. पण जे सत्य आहे ते आहे. हे लोक डायरेक्टली टर्न्स करतात, कोणाचा जीव जाईल नाही जाईल यांना काही फरक पडत नाही. आणि माझ्यासोबत हे झालेलं आहे. ह्याच ब्रिजवर जे तो रिक्षावाला उभा होता तिकडेच. तर बऱ्यापैकी मी ब्रिज चढवत होतो, माझी KTM होती आणि पुढे रिक्षावाल्यांनी ब्रेक दाबून गाडी उभी केली. हे बघा, हे असे लेफ्टला जाणाऱ्यांना पण अडकवतात. तर त्या रिक्षावाल्याने गाडी पॅसेंजर घ्यायला उभी केली आणि मागून मी रेरंट केलं, कारण की कोणाला वाटतं तिकडे तो उभा राहणार आहे. ब्रिज चढला का चढला माणूस, आणि गाडी पडली. लेफ्ट मिरर इकडून तुटला. काय बोलणार. चला एनिवे, मस्तपैकी राईड झालेली आहे. एडिट करतो, मग ब्लॉग अपलोड करतो. मला प्लीज कमेंट सेक्शनमध्ये सांगा कसं वाटलं तुम्हाला ब्लॉग. यामधलं काय आवडलं काय नाही आवडलं सगळं सांगा, म्हणजे मी इम्प्रोवाईज करेन. सावकाश राहा, गाड्या नीट चालवा, स्वतःच्या तब्येतीची नीट काळजी घ्या. उन्हामध्ये पाणी जास्त प्या, घरात जास्त बाहेर निघू नका. भेटूया पुन्हा परत अजून एका अशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आपली रजा घेतो मी सर्वांची, आणि राईड सेफ राईड.